योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी केलेल्या आणि केवायसी न केलेल्या या दोघांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झाल्याची माहिती पत्रकारांना बोलताना आताच एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील तर त्यांना 3000 रुपये आणि जानेवारी महिना जो आता सुरू झालाय तर याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला मुहूर्त लागल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून महिला प्रतीक्षेत होत्या, परंतु महिलांना कसल्याही प्रकारे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालं नाही। स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की यावेळी महिलांना खूपच वाट बघावी लागली। त्याचं कारण होतं महिलांना केवायसी या ठिकाणी करायला हवी होती, परंतु महिलांनी चुकीच्या मार्गाने केवायसी या ठिकाणी केल्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती महिलांना झालं होतं, परंतु फक्त आणि फक्त 50% महिलांना या ठिकाणी आता झालं होतं। ज्या लाभार्थी 50% महिला होता त्या ठिकाणी त्यांना पैशांचं वितरण होणं बाकी होतं। ज्यांनी केवायसी व्यवस्थित केली होती त्यांनाच पैसे मिळाले होते, बाकीच्या महिलांना या ठिकाणी वाट बघावी लागली होती। अखेर सरकारच्या माध्यमातून नवीन GR या ठिकाणी काढण्यात आलाय। त्यांना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचे जर राहिले तुमचे पैसे असतील तर 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। ही 100% खरी बातमी लाडक्या बहिणींनो, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला दररोज पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जाऊ लागल्या होत्या। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही ज्यावेळी GR काढतो त्याच वेळी पैसे येत असतात आणि काल संध्याकाळी या ठिकाणी त्यांनी GR काढला होता आणि तशा प्रकारे आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालं आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागलेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी काल झेंडा वंदनाचा दिवस होता 26 जानेवारी, या दिवशी जवळपास 3700 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी सोडलेला होता आणि सर्व महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारे ऑर्डर सुद्धा दिली होती की मंगळवारी जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण करून टाका असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। खरं म्हणजे हे पैसे कालच सोमवारी या ठिकाणी आता झेंडावंदनाच्या दिवशी वाटप करणार होते, परंतु झेंडावंदनाची काल सोमवारी सगळ्या बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे कोणाला सुद्धा पैशांचं वितरण काल झालेलं नाही आहे। आज मंगळवारी बँका सकाळी 10 वाजता उघडल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये काहींना जमा व्हायला सुरुवात झाल्या तर काहींना फक्त आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला बँकेच्या खात्यावरती सुरुवात झाल्या। महिलांना या ठिकाणी 2 मेसेज येऊ लागलेत, म्हणजे तुम्हाला केवायसी करून पण नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती जर मिळाले नसतील तर तुम्हाला त्याचे 3000 रुपये एकत्र, जर जानेवारी महिन्याचा 1500 रुपये अजून पण बँकेच्या खात्यावरती जर मिळालं नसेल तर त्यांचे 1500 रुपये असं बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आम्हाला माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी खूपच तुम्हाला आता प्रतीक्षा करावी लागली, परंतु इथून पुढे अजिबात प्रतीक्षा करावी लागणार नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येतील। फेब्रुवारीच्या 1 तारखेला सुद्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल, परंतु आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी आता नोव्हेंबर डिसेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, आज वार आहे मंगळवार 27 जानेवारी रोजी आणि सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण 100% या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे। महिलांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलाय का तुम्ही लगेच चेक करायचा आहे। सरकारच्या माध्यमातून 2 गटांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। टोटल आज मंगळवारसाठी 24 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आल्या। यामध्ये 24 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येतील आणि उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता दुसरा टप्पा सुरू होईल, तो रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल अशी माहिती पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आज पहिल्या दिवशी 10 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना टोटल 24 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे ज्यांना मिळाले नव्हते त्यांना मिळणार आहेत आणि आता जानेवारी महिन्याचे तुम्हाला पैसे बँकेत जमा झाले नसतील
तर त्यांना सुद्धा जानेवारी महिन्याचे आता तुम्हाला 1500 असं टोटल या ठिकाणी 2 मेसेज आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पडणार आहेत. आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख खात्यांवरती आज पैसे सोडल्याची माहिती काय सांगितली ऐका. आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे. 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, जवळपास 10 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांना सुरू झालंय. महिला बँकेतून पैसे काढून घरी येऊ लागलेत. सर्व बँकांमध्ये गर्दीच गर्दी आज झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं म्हणजे कालच हे पैसे सोडणार होते, कारण झेंडावंदनाची काल सुट्टी होती, त्यामुळे आता बँकांना पण सुट्टी असल्याने काल पैशांचं वितरण झालं नाही. आज बँका उघडल्या महिलांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती खटाखट मेसेज या ठिकाणी आता पाहायला मिळालेत. अनेक बँकांमध्ये सकाळी 10 वाजता पैसे जमा झाल्यामुळे बँकांमध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. सरकारने आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याच्या सूचनेनुसार या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज मंगळवारी होत असल्याचं पाहायला मिळतंय. 24 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण दिवसभरामध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल. आज मंगळवारी होईल आणि उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये जोरदार पैशांचं वितरण होईल, असं आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत आहात, कारण 12 जिल्ह्यामध्ये 24 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये दिवसा पैसे येणार आहेत आणि उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये रात्री पैसे येणार आहेत. मग आजच्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ती यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता वाचून दाखवल्या. आता अशा गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी 24 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. ज्या महिला शेतकऱ्यांच्या बायका आहेत, शेतकऱ्यांच्या बहिणी आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, धुनी भांडी करायला जातात, अशा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांची निवड आज पहिल्या टप्प्यामध्ये आता मंगळवारी करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. जर तुम्हाला KYC करून पण नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नसतील किंवा KYC करून पण जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या अद्याप बँकेच्या खात्यावरती अजून पण तुमच्या खात्यावरती मिळाला नसेल, तर आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती सुरू झाल्याची माहिती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना खोट्या बातम्या या ठिकाणी रोज पसरवल्या जाऊ लागतात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला हात जोडून विनंती केल्या की खोट्या बातम्यावर अजिबात लाडक्या बहिणींनो तुम्ही विश्वास ठेवू नका. जी अधिकृत बातमी आहे, स्वतः एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी GR काढतात तर तीच बातमी 100% खरी असते. त्याच वेळी तुम्ही पहा आणि त्याच वेळेला पैशांचं वितरण होत असतं. अशा प्रकारे माहिती देताना एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी पत्रकारांना बोलताना म्हणाले, आज वार आहे मंगळवार 27 जानेवारी रोजी पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यात येऊ लागले. तर बघा कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बघा मंगळवारसाठीची 24 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. 36 जिल्हे आपल्या राज्यात बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी थोडं तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आता बघा लाडक्या बहिणींनो, 26 जानेवारी झेंडावंदनाच्या दिवशी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी केली आहे, ज्याची 2 महिन्यांची प्रतीक्षा महिलांना लागली होती. महिलांनी अर्ज सुद्धा या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये केले होते. अनेक महिलांना या योजनेचा लाभ देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झेंडावंदनाच्या काल त्या ठिकाणी दिवशी, काल झेंडावंदन होता तुम्हाला पण माहित आहे, या झेंडावंदनाच्या दिवशी खास लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केल्या, ज्याची अंमलबजावणी आजपासून सुरुवात होत्या. या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये देण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी काय केल्या तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. मध्ये लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आपण हा निर्णय केलेला आहे
की आता तो 10,000 रुपये आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 10,000 रुपयांचा बोनस देखील काल झेंडावंदनाच्या दिवशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आणि त्याचे अर्ज सुद्धा या ठिकाणी सुटल्याची माहिती समोर येत आहे। आणि सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फक्त त्यांनाच सरकारच्या माध्यमातून आता हा लाभ देण्यात येणार आहे। महिलांना आणि शेतकरी कुटुंबांना वेगवेगळा लाभ सरकारच्या माध्यमातून मोफतपणे सरकार देत असतं। जसं की तुम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये राहत असाल तर तुम्हाला माहित आहे तुमच्या नवऱ्याला, तुमच्या वडिलांना, तुमच्या कुटुंबामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, PM किसान योजनेचे पैसे येतात, घरकुले मंजूर होतात, विहिरी मंजूर करून देत असतं, सोलार पॅनल सरकार बसून देत असतं, ज्याच्या माध्यमातून लाईट सुद्धा मोफत सरकारनं तुम्हाला मोफत दिले आहे। अशा प्रकारे लाभ वेगवेगळा सरकार देत असतं। अशाच प्रकारे सेम टू सेम आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एका नवीन योजनेची घोषणा करून 10,000 रुपये देण्याची घोषणा आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे, सरकारच्या माध्यमातून केली आहे। हे 10,000 रुपये मिळण्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे? आज मंगळवार 27 जानेवारी रोजी कोणकोणत्या 24 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजेच जानेवारीचे 1,500 रुपयांचा हप्ता आणि KYC करून पण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण होऊ लागलाय, तो म्हणजे आता हे पैसे सगळ्यांनाच मिळणार का आणि नेमकं कोणाकोणाला मिळणार? तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची जर संख्या जर आपण पाहिली तर 1,40,00,000 महिलांची आसपास या ठिकाणी संख्या आहे। आणि आज फक्त 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यांमध्येच 10 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुम्हाला मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे। मग तुम्ही म्हणाल की बाकीच्या महिलांना पैसे या ठिकाणी येणार का नाही? तर सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही योजना काढत असताना एक परिपत्रक या ठिकाणी महिलांना आता त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही। तर अनेक महिलांनी काय केलंय, आता KYC करत असताना हे परिपत्रक न वाचता त्यावर टीका केल्या आहेत आणि चुका केलेत। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा अनेक महिलांना हप्ता या ठिकाणी सरकारने सोडून पण त्यांना मिळाला नाही, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी हा पण प्रॉब्लेम निर्माण होत आहे। तर मग नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? कोणत्या अटी पात्रतेनुसार हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत? अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये सर्व अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला मिळणार आहे। पहिली अपडेट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पहिल्या अटीनुसार जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी कोणाला अपात्र करण्यात आलेत ते सुद्धा सांगणार आहे। त्यानंतर 10,000 रुपये या ठिकाणी झेंडावंदनाच्या दिवशी या ठिकाणी सरकारने घोषणा केल्या, ते 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत आणि आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते पण सांगतो। परंतु सरकारच्या माध्यमातून आता पहिली अपडेट जी सांगण्यात आल्या यामध्ये 13 लाख लाडक्या बहिणी कोणाकोणाला अपात्र करण्यात आले ते सुद्धा आपण झटपटपणे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे का, बघा तुमची ओळखपत्र म्हणजे तुम्हाला एखाद्या तहसीलदार कार्यालय असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कागदपत्र मागितले जातात। ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड तर द्या, आधार कार्ड तर द्या किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्ड तर द्या, असं या ठिकाणी सरकार तुम्हाला मागत असतं। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा होतो, या ठिकाणी पहिला जे आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं तर ते ओळखपत्राच्या यादीतून रद्द करण्यात आले आणि त्याच्या जागी एक महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला सरकारने आता या ठिकाणी द्यायला सांगितले। ते जर कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी आज मंगळवारी होणार नाही। ते महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड। आता बघा मतदान कार्ड तुमच्याजवळ आहे का नाही हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, कारण जवळपास 30% महिलांकडे मतदान कार्डच नाही आहे। सरकारने सांगितलंय आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ त्याच महिलांना देणार ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे। तुम्ही मतदान कार्ड काढलंच पाहिजे आणि मतदान कार्ड जर तुम्ही काढलं असेल तर तुम्ही कोणालाही मतदान करा, परंतु मतदान कार्ड हे काढणं आता ओळखपत्र लाडक्या बहिणीसाठी आहे। त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी मतदान कार्ड काढलं असेल तरच तुम्हाला या 24 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी नवनवीन नियम या ठिकाणी सरकार लावत आहे। त्यातच पहिला नियम आहे, त्यामध्ये 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। 30% महिलांनी आता हे मतदान कार्ड काढलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी ते मतदान पण करत नाहीत।
त्यामुळे सरकारला हा प्रश्न निर्माण झाला आहे, जर तुम्ही मतदान कार्डच काढलं नसाल तर तुम्हाला पैसे देऊन फायदा काय? त्यामुळे यामध्ये 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती पहिल्या अपडेटनुसार या ठिकाणी झाल्या। मग आता तुम्हाला सरकारने आत्ताच सांगितले की तुम्हाला त्या ठिकाणी नवीन एका योजनेद्वारे 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, त्यासाठी अटी पात्रता काय आहेत, काय त्या ठिकाणी अपडेट आल्या, तर यासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। तुमच्याकडे तुम्ही आता शेतकरी कुटुंबामधील महिला पाहिजे, म्हणजे तुमचा पती असेल किंवा वडील असेल, दोघांपैकी आता एकाच्या नावावर कमीत कमी 2 एकर शेती पाहिजे, तर तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। सरकारने काय सांगितले, हे 10,000 रुपयेचा बोनस जो आहे तर तो सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कधी देणार होता, तर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला वाटप करण्यात येणार होता। परंतु त्यावेळी काय झालं, मतदानाचा कालावधी होता आणि त्या ठिकाणी मतदानाच्या कालावधीमध्ये आचारसंहिता असते आणि आचारसंहितेच्या कालामध्ये कोणत्याही योजनेची घोषणा करण्यात येत नसते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 10,000 रुपयांचा लाभ नवीन योजनेचा तुम्हाला मिळाला नाही। आज सरकारच्या माध्यमातून मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। हा झाला पहिली अपडेट। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज मंगळवार आहे, कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, 24 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, आणि असेल तर नेमकं तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत, सर्व काही अपडेट अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये मिळून जाणार आहे। परंतु दुसरी अपडेट या ठिकाणी सांगितण्यात आल्या ती म्हणजे तुमचं वडील किंवा पती जर आता शेतकरी असेल तर अशा महिलांना अनेकांना प्रॉब्लेम आता जानेवारीच्या हप्त्यासाठी येणार आहे। मग त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी चौकशी कडक करण्यात आली त्यावेळी अनेक महिलांनी या ठिकाणी काय केले, त्यांची आता नवऱ्याच्या नावावर किंवा त्यांच्या वडिलांच्या नावावर, म्हणजे लग्न झालं असेल तर नवऱ्याच्या नावावर आणि लग्न नाही झालं असेल तर त्या ठिकाणी वडिलांच्या नावावर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी 7/12 उतारा मागवण्यात आला त्यावेळी आता पडताळणी करण्यात आली आणि त्या पडताळणीच्या दरम्यान सरकारने एक सर्वे काढला आणि त्या सर्वेमध्ये असं या ठिकाणी आता लक्षात आलंय की अनेक महिलांच्या कुटुंबामध्ये जे रेशन कार्डावरती तुमची नावं आहेत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमचं असेल आणि त्यावरती जी काय नावं आहेत तर त्यामध्ये अनेक महिलांची जी काय आता सध्याला जमीन आहे तर ती या ठिकाणी जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। मग सरकार काय म्हणते, आम्ही योजना कोणासाठी काढल्या, गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। आणि जर करता तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती गेलं असेल, म्हणजे तुमची जमीन जर जास्त असेल, कारण जमीन जर जास्त असेल तर उत्पन्न 100% जास्त वाढणारच आहे आणि जर उत्पन्न जास्त वाढलं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीतून तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे। कारण सरकारने ही जी योजना काढल्या तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। जर करता तुम्ही श्रीमंत महिला असाल तर अशा बहिणींना अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे आज ज्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ती सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु जर 10,000 रुपयांचा मोफत लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काही अटीपत्र लावलेत, तुम्हाला अर्ज कोणता भरायचा आहे, काय कागदपत्र आलेत आणि याची अपडेट जाणून घेण्याकरता अगदी 1 मिनिट तुम्हाला आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेच्या माध्यमातून जे 10,000 रुपये तुम्हाला देण्याची घोषणा केल्या त्यासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, तुम्ही शेतकरी कुटुंबातील महिला पाहिजे, म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर 2 एकर तरी किमान शेती पाहिजे, त्याच महिलांना हे 10,000 रुपये देण्याची घोषणा केल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही आता पिवळे व केशरी रेशनधारक महिला पाहिजे, ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच महिलांना या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे। तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही, तुम्ही अजिबात वाट बघू नका। अशा प्रकारची सूचना देखील पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। बघा तुमच्याकडे तुम्ही 2 एकरपेक्षा जास्त तुमची जमीन पाहिजे, म्हणजे 2 एकर तर किमान शेती पाहिजे आणि तुमच्याकडे या ठिकाणी आता शेतकरी असल्याचा पुरावा म्हणजे फार्मर ID कार्ड काढलं पाहिजे आणि पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे। तर असं असेल तर हा 10,000 रुपयांचा लाभ तुम्हाला स्वतः घेता येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे जे दिवसा पैसे येणार आहेत आज मंगळवारी, त्यानंतर 12 जिल्ह्यांची पुढच्या यादी सांगणार आहे जे रात्री आज मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे। जानेवारीचे 1500 कोणाला मिळणार आहेत ते सांगतो, आता नोव्हेंबर डिसेंबरचे कोणाला पैसे मिळणार आहेत ते सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे ते पण सांगतो। बघा त्या ठिकाणी 24 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत्या तुम्हाला, या ठिकाणी या तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। बघा आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो इकडे लक्ष द्या।
पहिला जिल्हा सांगण्यात आलाय अमरावती जिल्ह्यात जर विचार केला तर 14 तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर 8 तालुक्यामध्ये आज पहिल्या दिवशी लाभ बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये लाभ वितरित करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर 12 तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात झाला त्या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये आज लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये आज टोटल जानेवारीचे 1500 आणि नोव्हेंबर डिसेंबरचे केवायसी करू द्या केवायसी न करू द्या सर्वांच्या खात्यावरती या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यात जर विचार केला तर टोटल 15 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण तुम्हाला जमा करण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ या ठिकाणी वितरित होणार आहे आणि पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर या जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। आता राहिला 10,000 रुपयांचा लाभ कोणत्या योजनेद्वारे आणि कशा प्रकारे तुम्हाला घेता येणार आहे नक्की पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या। तुम्हाला 2023 मध्ये ही योजना घोषणा करण्यात आल्या, परंतु याबद्दल तुम्हाला कल्पना नसल्याने तुम्ही आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पैशांचं वितरण घेतलेलं नाही। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये ठराविक रक्कम तुम्हाला ठेवायची आहे किंवा या ठिकाणी तुम्ही आता या योजनेच्या अंतर्गत 10,000 रुपये बिनव्याजी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। तसेच अजून एक योजना आहे ती म्हणजे आता जे जिल्हे सांगितलेत हे शेतकरी कुटुंबातील जिल्हे आहेत आणि या रेशन कार्डावरती पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत वार्षिक 10,000 रुपये देखील पिवळ्या व केशरी रेशन धारकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेला आहे। कारण या महिला शेतकऱ्यांच्या बायका आहेत, बहिणी आहेत, गोरगरीब कुटुंबातील आहेत, त्यांना हा लाभ त्या ठिकाणी देण्याची घोषणा झाल्या। याचा लाभ अधिकृत माहिती विचारण्यासाठी गव्हर्नमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही चौकशी करू शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।